नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हेल्थ टाइम या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर अरुंधती संतोष हराळकर आपले स्वागत करते. हेल्थ टाइम मध्ये आज आपण एका नवीन आरोग्य विषयावर चर्चा करणारच आहोत. पण तत्पूर्वी आरोग्य म्हणजे काय, तर आरोग्य म्हणजे रोगाचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. आपण नेहमीच म्हणतो रक्तदान श्रेष्ठ दान, पण अवयवदान सर्वश्रेष्ठ दान. तर आपल्याला जर सामाजिक आरोग्य सांभाळायचं असेल तर आधी आपलं शारीरिक आरोग्य आयुष्यभर निरोगी ठेवावं लागेल. अवयवदानाच्या माध्यमातून जर सामाजिक आरोग्य सांभाळायचं असेल तर आधी आपल्याला आपलं शारीरिक आरोग्य आयुष्यभर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. त्याच्यानंतर आपण अवयवदानाची मानसिकता आपल्यामध्ये बनवायला हवी, त्याला आध्यात्मिकतेची जोड द्यायला हवी, तरच हे सामाजिक आरोग्य सांभाळण्यासाठी मदत होईल. आपण जिवंतपणी किंवा मृत्यूनंतर अवयवदान करू शकतो. मेंदूमृत झालेली व्यक्ती 8 जणांना जीवनदान देऊ शकते. डोळे, त्वचा, फुफ्फुस, हृदय, यकृत, प्लीहा, आतडे, किडनी या अवयवांना दान करून एखादी व्यक्ती परत अवयवरूपी जिवंत राहू शकते. अवयवदानाविषयी आपण आधीच्या हेल्थ टाइमच्या एपिसोडमध्ये चर्चा केलेलीच आहे, पण आज आपण एका वेगळ्या अवयवावरती चर्चा करणार आहोत. तो अवयव तुमच्या आमच्या शरीरात धडधडत असतो. हा धडधडणारा अवयव म्हणजे हृदय. जेव्हा मेंदूची साथ मिळत नाही तेव्हा इतरांच्या शरीरात धडधडायला तयार असतो आणि ते शक्य आहे हृदय प्रत्यारोपणामुळे. मग हे हृदय प्रत्यारोपण म्हणजे काय किंवा याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आज आपण इथे चर्चा करणार आहोत. 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो आणि हे हृदय प्रत्यारोपणाचं निमित्त घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत. त्यासाठी आपल्याकडे तज्ञ डॉक्टर आलेले आहेत. त्यांनी अल्पशा अवधीतच सोलापूरमध्ये आपल्या नावाचं एक वलय निर्माण केलेलं आहे. असे डॉक्टर विजय अंधारे सर आज इथे आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विजय अंधारे सरांचे MBBS हे डॉक्टर VM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथून झालेले आहे. तर त्यांचे DNB पुणे हॉस्पिटल येथून झालेले आहे. MCH कार्डिओव्हास्क्युलर थोरॅसिक सर्जन त्यांनी श्री जयदेवा इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी बँगलोर येथून केलेले आहे. मार्च 2010 पासून ते CVTS म्हणून मार्कंडेय सहकारी रुग्णालय येथे कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी 3500 पर्यंतच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यातील 1750 या शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेमार्फत मोफत केलेल्या आहेत. तर सर, हेल्थ टाइम या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते. आजचा आपला वर्ल्ड हेल्थ डेच्या निमित्ताने आपला विषय आहे हृदय प्रत्यारोपण एक आशा. वर्ल्ड हार्ट डे याविषयी बोलूया की हा दिवस कसा साजरा केला जातो, याचं वैशिष्ट्य काय आहे. 1999 साली जागतिक हृदय दिन साजरा करायला सुरुवात झाली. शेवटचा रविवार पकडून तो दिवस साजरा केला जायचा आणि 2002 पासून 29 सप्टेंबर हा एक दिवस ठरवला गेला आणि त्या दिवशी दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया किंवा हृदयरोगावर कार्यरत असणारी जी सेंटर्स आहेत ती लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काम करतात. हृदयाच्या आजाराबद्दल, हृदय आरोग्याबद्दल माहिती देतात. हृदय शस्त्रक्रियांबद्दल गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. तर 29 सप्टेंबर हा हृदय आरोग्याविषयी चर्चा करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आज आपण जसं म्हणालो की हृदय प्रत्यारोपण हा या प्रक्रियेमधला सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. हृदयाच्या आजारामध्ये कुठलाही प्रकारचा उपचार उरत नसेल तर आपण हृदय प्रत्यारोपण सुचवतो. तर त्याविषयी बऱ्याचशा लोकांना शंका असतात, याचे रिझल्ट काय आहेत, त्याला खर्च किती येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. वास्तव काय अपेक्षा ठेवाव्यात या प्रक्रियेपासून हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आज हृदय प्रत्यारोपणावर चर्चा करत आहोत आणि या निमित्तानं आपण जनजागृती करायचा प्रयत्न करूया. सर, आत्ताच आपण सांगितलं की हृदय प्रत्यारोपण ही शेवटची, हृदयाच्या आजारपणाची शेवटची प्रक्रिया आहे. पण याचा इतिहास काय, याविषयी खूप कमी ऐकलं जातं. तर याबद्दल काय सांगाल. आपण सगळ्यांनी ऐकलंय बायपास शस्त्रक्रिया, हृदयामध्ये छेद बंद करण्याच्या शस्त्रक्रिया, हृदयाचे पडदे दुरुस्त करण्याच्या किंवा पडदे बदलण्याच्या शस्त्रक्रिया. मग हा हृदय प्रत्यारोपणाचा विषय येतो कुठे, तर हृदय प्रत्यारोपणाचा विषय येतो ही कुठलीही प्रक्रिया त्या पेशंटला करणं शक्य नाही आणि आता हृदय बदलण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून ही प्रक्रिया सामोरी येते. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस हृदय शस्त्रक्रिया सुरू झाल्या, सुरुवातीच्या पिरियडमध्ये बऱ्याचशा स्ट्रगल नंतर, बऱ्याचशा त्रासानंतर काही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्या. परंतु त्याच काळामध्ये असंही लक्षात येत होतं की काही रुग्णांना आपण दुरुस्त करू शकत नाही किंवा बरे करू शकत नाही, मग यांचं हृदय आपल्याला बदलता येईल का. आणि त्या दृष्टीने 1933 पासून हे प्रयत्न सुरू झाले होते. परंतु पहिला यशस्वी आणि मोठा प्रयत्न झाला 1967 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिलं ह्यूमन ट्रान्सप्लांट केलं, म्हणजे एका मनुष्याच्या शरीरातलं
हृदय दुसऱ्या मनुष्याच्या शरीरामध्ये प्रत्यारोपित केलं. त्यांच्या अगोदर 1964 साली पण असा एक प्रयत्न झाला होता. डॉक्टर जेम्स हार्डी यांनी केला होता. त्यांनी चिंपांझीचं हार्ट, एका माकडाचं हार्ट दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये प्रत्यारोपित करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे हृदय टिकू शकलं नाही. 1.5 दिवसामध्येच तो पेशंट दगावला. त्याच्यानंतर 1967 साली हा पहिला प्रयत्न ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केला, तो यशस्वीरित्या केला. त्याच्यानंतर 3च दिवसामध्ये लहान मुलामध्ये सुद्धा हृदय प्रत्यारोपित करण्याचा एक प्रयत्न झाला. डॉक्टर कॅन्ट्रोविट्स यांनी न्यूयॉर्कमध्ये हा प्रयत्न केला आणि तोही यशस्वी झाला. परंतु हे सुरुवातीचे जे काही प्रयत्न होते ते थोडेफार यशस्वी होत होते. काही लोकांना 3 आठवडे आयुष्य मिळत होतं, काही लोकांना 3 महिने, काही लोकांना 6 महिने, परंतु मृत्यूदर खूप जास्त होत होता. हे हृदय जे बसवलेले जायचे ते लोक अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू पावत होते. मग हे असं का होतंय याचा शोध लागत नव्हता. आणि हे सगळं कळताना त्यांना लक्षात आलं की प्रतिकार शक्ती, ह्या पेशंटची जी प्रतिकार शक्ती आहे हे दुसरे अवयव स्वीकारत नाही आहे. मग ही प्रतिकार शक्ती थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी इम्युनोसप्रेसंट म्हणून काही ड्रग्ज असणं गरजेचं आहे, परंतु त्या औषधांचा शोध लागलेला नव्हता. आणि तो शोध साधारणतः 1970 सालापासून काही प्रयत्न सुरू झाले शोध करण्याचे. आणि 1981 साली ऍक्च्युली या प्रयत्नांना खूप मोठं यश आलं. सायक्लोसेरिन नावाचं एक औषध शोधलं गेलं जे प्रतिकार शक्ती कमी करू शकत होतं आणि हृदय प्रत्यारोपित केल्यानंतर ते जास्त टिकण्याचा संभव होता. त्यामुळे 1970 ते 1980 या पिरियडमध्ये ही चळवळ खूप संथ झाली आणि 1981 साली ह्या औषधाचा शोध लागल्यानंतर ही चळवळ फार मोठ्या वेगामध्ये परत सुरू झाली. भारतामध्ये हा इतिहास म्हणाला तर 1994 साली डॉक्टर वेणुगोपाल यांनी एम्स इथे पहिलं हृदय प्रत्यारोपण केलं. सरांनी साधारणतः 14 हृदय प्रत्यारोपण भारतामध्ये केले. 1994चं एम्स दिल्लीचं हे पहिलं प्रत्यारोपण होतं जे यशस्वी ठरलं. आणि त्याच्यानंतर आता ही चळवळ फार मोठा वेग घेत आहे. पूर्वी जगभरामध्ये एका वर्षामध्ये साधारणतः 3000 हृदय प्रत्यारोपित होत होती, परंतु आपण मागच्या 2 वर्षापासून खूप या चळवळीनं वेग घेतल्याचं ऐकतोय. आणि ही चळवळ आता मोठ्या प्रमाणामध्ये केली जात आहे, कारण हृदय प्रत्यारोपण केल्यानंतर येणारे यशाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की हृदय प्रत्यारोपणामध्ये आता खूप यश यायला लागलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? पूर्वी जसं म्हणाले की मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होत होतं आणि ती चळवळ संत होऊन गेली आणि इम्युनोसप्रेसंट म्हणजे प्रतिकारशक्ती कमी करायची औषधं सुरू झाली आणि यशाचं प्रमाण वाढत चाललं. तर यशाचं प्रमाण आता सध्या जे सांगितलं जातं साधारणतः 10 ते 20% लोक ऑपरेशन करताना, हृदय प्रत्यारोपण करताना मृत्यू पावतात. म्हणजे जवळपास 80 ते 90% ऑपरेशनमध्ये यशाचा रेशो आहे. आणि त्यानंतर 1 वर्षापर्यंत साधारणतः 84% लोक जगतात, 2 वर्षापर्यंत साधारणतः 80% लोक जगतात, 3 वर्षापर्यंत साधारणतः 75% लोक जगतात आणि सरासरी वयोमर्यादा साधारणतः 10 वर्षापर्यंत 50% लोकांना आयुष्य मिळतं. आणि 10 वर्षानंतर जे लोक टिकतात ते बऱ्याच प्रमाणात टिकून राहतात, कारण त्यांच्या प्रतिकार शक्तीनं ते स्वीकारलेलं हृदय असतं, तर त्यांच्यामध्ये चांगलं आयुष्य मिळण्याची त्यांना शक्यता असते. तर 10 वर्षापर्यंत 50% लोकांना आयुष्य मिळतं आणि 10 वर्षानंतरचं जे आयुष्य आहे ते जनरली ज्या लोकांना मिळतं त्यांना चांगलं आयुष्य मिळतं. आतापर्यंत जगभरामध्ये हृदय प्रत्यारोपित झालेला सगळ्यात जास्त जगलेला जो व्यक्ती आहे तो हृदय प्रत्यारोपणानंतर 32 वर्ष जगलेला आहे. म्हणजे 21व्या शतकातील ह्या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आज आयुष्यमान सुद्धा वाढले, सक्सेस रेट वाढलेला आहे आणि त्याचं आयुष्यमान सुद्धा वाढलेलं आहे. मग आपण हे हृदय प्रत्यारोपणासाठी कोणत्या प्रकारचा पेशंट घेतो, म्हणजे त्याच्यासाठी काय करतात? हृदय प्रत्यारोपणासाठी कुठला पेशंट घ्यायचा याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना समज आणि गैरसमज आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की कुठला डॉक्टर जर म्हणाला की आता ह्या पेशंटचं ऑपरेशन होऊ शकत नाही किंवा आता हृदय फेल झालं तर मग याला लगेच हृदय बसवलं जातं का दुसरं, तर असं नाही आहे. हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी जे पेशंट घेतले जातात ते 2 कॅटेगरीमध्ये वेगळ्या विभागले जातात. एक कॅटेगरी असते स्टेबल पेशंट, दुसरे असतात अनस्टेबल पेशंट. स्टेबल म्हणजे ज्यांची प्रकृती स्थिर आहे, जे OPDला रेग्युलर आम्हाला भेटायला येत असतात, दम लागतोय, अंगावर सूज येते, पोटामध्ये पाणी जमा होते, अशा प्रकारचे त्यांच्या कंप्लेंट असतात, जे हृदयाचे फेल होण्याची लक्षण असतात. म्हणजे हृदय फेल झाले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात की पायावर सूज येते, अंगावर सूज येते, पोटामध्ये पाणी जमतंय, दम लागतोय, थोडं जरी चाललं तरी थांबायला लागतंय. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स घेऊन हे पेशंट येत असतात. हे स्टेबल पेशंट असतात. आणि अनस्टेबल पेशंट म्हणजे काही पेशंट जे असतात जे हॉस्पिटलाइज्ड असतात आणि त्यांचं रक्तदाब मेंटेन होण्यासाठी किंवा राहण्यासाठी त्यांना फार मोठी औषधं लागत असतात. त्यांना काही डिव्हाइसेस, त्याला व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस किंवा आर्टिफिशियल हार्ट असंही म्हणतात, तर ही सगळी डिव्हाइसेस त्या पेशंटला लावलेली असतात आणि त्यांच्यावर त्यांना टिकवून ठेवलेलं असतं. तर हे जे अनस्टेबल पेशंट आहे त्यांना हृदय प्रत्यारोपणाची
ॲक्च्युली पहिल्यांदा सगळ्यात गरज असते, कारण ही औषधं जर काढून घेतली तर ते टिकूच शकणार नाही आहेत, किंवा हे डिव्हाइस काढून घेतलं तर ते जगूच शकणार नाही आहेत. तर मग ह्या रुग्णांना पहिल्यांदा प्रत्यारोपणाची गरज लागते. जे दुसरे स्थिर कंडिशनमध्ये जे ओपीडीला भेटतात ते पेशंट, त्यांची असेसमेंट करायला लागते की ह्यांना खरोखर हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे का, आणि हृदय प्रत्यारोपित केल्यानंतर हे किती दिवस जगू शकतील किंवा टिकू शकतील का, किंवा मेडिसिन ट्रीटमेंट चालू असताना, औषधं ट्रीटमेंट चालू असताना ह्यांना ॲव्हरेज लाईफ किती असेल. त्याला हार्ट फेल्युअर स्कोरिंग सिस्टीम म्हणतात, ज्याच्यामध्ये डॉक्टर असं असेस करतो की हा पेशंट मेडिकल ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देतोय का, औषधांना रिस्पॉन्स देतोय का, आणि औषधाला रिस्पॉन्स देऊन त्याचं जर वय वर्ष जर 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष असं जर राहणार असेल तर त्याला हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी सुचवलं जात नाही, कारण हृदय प्रत्यारोपणाचीच रिस्क खूप जास्त असते. त्यामुळे या रुग्णांना हृदय प्रत्यारोपित करण्यासाठी सांगितलं जात नाही, ज्यांचं हृदय फेल झालेलं आहे ते. आता मी हृदय फेल झालं असं प्रत्येक वेळी बोलतोय, तर त्याची कारणं काय आहेत हृदय फेल होण्याची हे माहिती असणं गरजेचं आहे. तर कुठल्या कंडिशनमध्ये हृदय फेल होतं आणि मग ते तुम्हाला हृदय प्रत्यारोपित करायला सांगितलं जातं. बऱ्याचशा रुग्णांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार असतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असतात आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असल्यामुळं हृदयाचा स्नायूचा रक्तपुरवठा कमी होतो, हृदयाचे स्नायू कमजोर होतात आणि त्यांच्या हृदयाचं काम 35% कमी होतं. आणि ज्यावेळेस हृदयाचं काम 35% कमी होतं त्याला आपण म्हणतो हार्ट फेल झालं किंवा हार्ट कमजोर झालं. आता हे फेल झाल्यानंतर हृदय फुगायला लागतं, कारण हृदय रक्ताचा दाब घेऊ शकत नाही आणि ते फुगत जायला लागतं. अशा पेशंटला बायपास शस्त्रक्रिया ही केली जाऊ शकत नाही असं ज्यावेळेस डॉक्टर सांगतो, कारण बायपास शस्त्रक्रिया कधी केली जाते, जर स्नायू चांगला असेल तर केली जाते. म्हणजे एखादं झाड आहे आणि ते झाड सुकलेलं आहे किंवा त्याची पानं पिवळी पडलेली आहेत, तर त्याला मी खत किंवा पाणी घालण्याचा उपयोग आहे, तर मी त्याला बायपास करण्याचा उपयोग आहे. परंतु मी जर त्या रुग्णाचं झाड वाळूनच गेलं असेल किंवा त्या रुग्णाचं हृदय वाळूनच गेलं असेल किंवा नुकसान झालेलं असेल तर त्याला मी कितीही चांगलं बायपास केलं तरी त्याला उपयोग होणार नाही आहे. तर असा रुग्ण हा हृदय प्रत्यारोपणासाठी निवडला जातो, कारण त्याला बायपास या शस्त्रक्रियेचा काहीही उपयोग होणार नाही आहे. त्याचे स्नायू अगोदरच नुकसान झालेले आहेत आणि बायपासनं त्यांना काही फायदा होणार नाही. अशाच प्रकारे झडपांचे पेशंट असतात. झडपांचा आजार होऊन हृदयावर खूप प्रेशर वाढत जातं, हृदयाचं काम 35% कमी होतं आणि डॉक्टर सांगतात की आता हृदयाची झडप बदलली तरी सुद्धा हृदय पंपिंग करू शकणार नाही. त्यावेळेस त्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपणाचा मार्ग सुचवला जातो. किंवा काही बाळं जी जन्मजात हृदयरोग घेऊन आलेली असतात आणि त्यांच्या नसा आणि त्यांच्या रक्तवाहिन्या ह्या सगळ्या खूप छोट्या छोट्या असतात, त्याच्यामध्ये बदल करणं शक्य नसतं. जन्मजात हृदयरोग दुरुस्त करता येत नसेल तर अशाही रुग्णांना सांगितलं जातं की हृदय प्रत्यारोपण हा शेवटचा उपचार आहे तुमच्या रुग्णासाठी. तर ज्या कंडिशनमध्ये हृदय शस्त्रक्रिया करून तुमचं हृदय फेल झालेले ते दुरुस्त करता येणार नाही असे सर्व रुग्ण हृदय प्रत्यारोपणासाठी कॅन्डिडेट समजले जातात आणि त्यांची लिस्टिंग केली जाते किंवा त्यांना ते सजेशन दिलं जातं की आता मी कितीही उपचार केला तरी तुमचं हृदय बरं होऊ शकणार नाही. तर हे या प्रकारचे आजार आहेत ज्या ठिकाणी हृदयाचं काम 35% कमी झालेलं आहे आणि कुठलीही शस्त्रक्रिया तुम्हाला बरं करू शकणार नाहीये, त्यावेळेस तुम्हाला हृदय प्रत्यारोपण करायला सांगितलं जातं. किंवा कितीही औषधं दिली, कितीही डिव्हाइसेस लावले, व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइसेस लावले किंवा आर्टिफिशियल हार्ट जरी लावलं तरी तुमचं आयुष्य जास्त नसणार आहे 1 वर्षापेक्षा, तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. तर ह्या रुग्णांना सिलेक्ट केलं जातं हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेसाठी. पण अशा कोणते पेशंट आहेत सर की ज्यांच्यामध्ये आपण हृदय प्रत्यारोपण करू शकत नाही? हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी जसं हे क्रायटेरिया सांगितले तसे त्याच्यासाठी काही गोष्टी पण आहेत ज्या पेशंटच्या शरीरानं स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे हृदयामध्ये समजा ज्या एखादा जन्मजात हृदयरोगाचा पेशंट आहे आणि त्याला मला कोणी सांगितलं की हृदय प्रत्यारोपण करायचं आहे, तर त्याच्या हृदयामध्ये आत्ता प्रेशर किती आहे हे बघितलं जातं, त्याच्या फुफ्फुसामध्ये प्रेशर किती आहे बघितलं जातं. जर फुफ्फुसामधला प्रेशर 60पेक्षा जास्त वरती गेलेला असेल, त्याला पल्मनरी आर्टरी प्रेशर असं म्हणतात, तर ह्याला हृदय प्रत्यारोपण करता येत नाही. जर एखाद्या वाल्वचे पेशंट किंवा झडपेचे पेशंट आहे, त्याचं हृदय फेल झाले आणि हृदयातलं प्रेशर किंवा फुफ्फुसामधलं प्रेशर 60पेक्षा जास्त झालेलं आहे, तर अशा रुग्णाला हृदय प्रत्यारोपण करता येत नाही. तर पल्मनरी आर्टरी प्रेशर किंवा फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीचं जे प्रेशर आहे ते 60पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. अशा रुग्णांनाही बऱ्याच वेळा जर फुफ्फुसामध्ये नुकसान झालं असेल तर हार्ट आणि लंग असं ट्रान्सप्लांट करता येतं, परंतु ते प्रोसिजर खूप दुर्मिळ आहे आणि त्याच्यामधलं यशही खूप
रेअर प्रकारचा आहे. काही सुदैवी जीव आहेत की ज्यांना ही प्रक्रिया यशस्वीपणे केली जाते. अजूनही इतकी प्रचलित नाहीये, अजूनही फार कमी प्रमाणात ही प्रक्रिया केली जाते, पण तो शेवटचा त्याच्या पुढचा एक पर्याय असतो, परंतु फार दुर्मिळ आहे हे अवयव हार्ट आणि लंग एखाद्या पेशंटला मिळणं. त्यामुळं ज्यांच्या हृदयाच्या ह्याच्यामध्ये फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्याच्या ह्याच्यामध्ये प्रेशर 60 पेक्षा जास्त आहे त्यांना ही प्रक्रिया केली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर काही रुग्णांना मधुमेह आहे आणि तो अनकंट्रोल्ड आहे. अनकंट्रोल्ड आहे म्हणजे याचं नियंत्रण नाही आहे, तर HbA1c म्हणजे ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिनच्या लेवल केल्या जातात आणि याचं जर शुगरचा कंट्रोल पुअर असेल, शुगर व्यवस्थित कंट्रोल नसतील, तर ह्या रुग्णांनाही प्रत्यारोपणाचा सजेशन दिलं जात नाही किंवा सूचना दिली जात नाही. जे रुग्ण स्मोकिंग सिगारेट ओढतायत किंवा त्याचे फुफ्फुसांवर परिणाम झालेले आहे, त्याला COPD असं म्हणतात, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, फुफ्फुसाचे आजार झालेले आहेत, तर त्यांना सुद्धा हे हृदय प्रत्यारोपण करता येत नाही. जर एखाद्या रुग्णाला मॅलिग्नन्सी असेल म्हणजे कॅन्सर झालेला असेल किंवा कुठल्या प्रकारचा जंतुसंसर्ग झालेला असेल किंवा काही लोकांना सिस्टेमिक डिसऑर्डर असतात, अमायलोडोसिस म्हणून किंवा सार्कायडस यासारख्या डिसीज असतात, तर ह्या रुग्णांना ह्या हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेतून वगळलं जातं. सर, मग हा पेशंट कसा निवडला जातो? हा पेशंट निवडण्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडे हार्ट फेल्युअर क्लिनिक असणं गरजेचं आहे. ज्या संस्थेमध्ये ही प्रक्रिया केली जाते तिथं हार्ट फेल्युअर क्लिनिक असतात. हे पेशंट हार्ट फेल झाल्यामुळे जे त्रास होत असतात, विशेषतः दम लागणे आणि अंगावर सूज येणे, तर ह्याचसाठी ह्या क्लिनिकला व्हिजिट करत असतात. तिथे कार्डिओलॉजिस्ट किंवा हृदयरोग तज्ज्ञ त्यांना काही औषधं देत असतात आणि त्या औषधाने पेशंटची प्रगती कशी होते हे पाहत असतात. जर पेशंट या औषधांना व्यवस्थित रिस्पॉन्स देत असतील तर त्यांना लाईफ लॉंग कंटिन्यू मेडिसिनच घ्यायला सांगितले जातात आणि त्यांची ट्रीटमेंट त्याचप्रमाणे चालू राहते. परंतु काही रुग्ण असतात त्यांना तुम्ही कितीही औषधं दिली तर ते ह्या ट्रीटमेंटला सपोर्ट करत नाही, त्यांचे आजार किंवा त्यांचा त्रास कमी होत नाही, अंगावरची सूज कमी होत नाही किंवा पेशंटचा दम बिलकुल कमी होत नाही आणि जीवन जगणं कठीण होऊन जातं. मग अशा पेशंटला काही तपासण्या केल्या जातात. त्याच्यामध्ये VO2 मॅक्स म्हणजे मॅक्सिमम ऑक्सिजन कंझम्पशन किती आहे पेशंटचं एका मशीनवर चालून पाहिलं जातं आणि त्याची जर लेवल 14 ml/kg/minute एवढं याच्यापेक्षा कमी जर असेल ऑक्सिजन कंझम्पशन किंवा ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी, तर अशा रुग्णांना हृदय प्रत्यारोपणाचा कॅन्डिडेट म्हणून सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या रुग्णाच्या सर्व टेस्ट करून घेतल्या जातात. त्या रुग्णाच्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर त्याला कुठलेही दुसरे आजार नाही त्याची खात्री करून घेतली जाते आणि मगच त्याला हृदय प्रत्यारोपणाच्या लिस्टवर ठेवलं. म्हणजे एका पेशंटचं हृदय आपण दुसऱ्याला देणार आहेत म्हणजे हृदय प्रत्यारोपण, पण हे हृदय दुसऱ्याला मॅच कसं होतं याची काय प्रोसिजर आहे? मॅचिंग करण्यासाठी जो दाता आहे आणि जो घेणारा आहे हे दोन पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. जो घेणार आहे त्याच्याबद्दलचा तर क्रायटेरिया मी सांगितलं की हृदयाचं काम 35% पेक्षा कमी आहे ना, तर त्याला दुसरी कुठलीही सर्जरी नाही की ज्याच्यामुळे त्याची कंडिशन चांगली होऊ शकणार आहे, तर हा आपण कॅन्डिडेट निवडलेला आहे. आता ह्याला कुणाचं हृदय द्यायचं, ह्याला हृदय कोण देऊ शकतो, तर त्याच्यासाठी तुम्ही जसं सुरुवातीला म्हणाला की ब्रेन डेड झालेला पेशंट ज्याचा मेंदू मृत झालेला आहे आणि आता तो रिकवर होण्याची किंवा पेशंट बरा होण्याची काहीही शक्यता नाही आहे, तर असा ब्रेन डेड पेशंट पहिल्यांदा निवडला जातो. असे पेशंट शक्यतो ॲक्सिडेंटमध्ये मृत झालेले व्यक्ती असतात ज्यांचा मेंदू निकामी झालेला आहे असं 2 न्यूरोलॉजिस्टकडून पहिल्यांदा सर्टिफाय व्हायला लागतं आणि ते सर्टिफाय झालं की त्याच्यानंतर त्याच्या नातेवाईकांना पहिल्यांदा विचारायला लागतं की याचा अवयव तुम्ही दान करायला तयार आहात का. मग हृदयाच्या बाबतीमध्ये मी विशेषतः सांगेन की समजा आता मला स्वतःला हृदय दान करायचं आहे कुणाला, तर माझं हृदय दुसऱ्याला कधी देऊ शकतो, तर मी मुद्दामून माझं असं म्हणतोय म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर याच्यासाठी मी ब्रेन डेड असायला पाहिजे, माझा मेंदू हा निकामी असायला पाहिजे, फक्त शरीराची प्रक्रिया चालू आहे, माझं वय 55 पेक्षा कमी पाहिजे, माझ्या हृदयाचं स्कॅनिंग केलं तर त्याच्यामध्ये माझ्या हृदयाचं काम 45% पेक्षा जास्त पाहिजे, माझं हृदय दुसऱ्याला द्यायचं आहे तर माझ्या हृदयातल्या आणि फुफ्फुसातलं प्रेशर PASP म्हणतात पल्मनरी प्रेशर 60 पेक्षा कमी पाहिजे, माझ्या हृदयाच्या स्नायूंची जी जाडी बघितली तर ती 13 मिलीमीटर पेक्षा जास्त नसायला पाहिजे, मला कुठलाही जंतू संसर्ग नाही पाहिजे, माझं हिमोग्लोबिन कमीत कमी 10 पाहिजे, माझ्या रक्तामधले गॅसेस किंवा ब्लड गॅसेस बघितलं तर माझ्या रक्तामधलं ऑक्सिजन 92% पेक्षा जास्त पाहिजे, माझ्या रक्तामधला कार्बन डायऑक्साईड 45 पेक्षा कमी पाहिजे, माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा कॅन्सर किंवा कुठल्याही प्रकारचा दुसरा दुर्धर रोग असून चालणार नाही, माझ्या हृदयाच्या नसा त्याला करोनरी अँजिओग्राफी करून बघितलं जातं ह्या नॉर्मल क्वालिटीच्या असणं गरजेचं आहे.
हे सगळे क्रायटेरिया जर मी मॅच करत असेल तरच माझं हृदय दुसऱ्या पेशंटला देता येतं. आणि माझं हृदय दुसऱ्या पेशंटला देताना तुमचा जो प्रश्न होता की मॅचिंग कसं केलं जातं, तर मॅचिंग करण्यासाठी माझा ब्लड ग्रुप आणि त्या ज्याला हृदय द्यायचं आहे त्याचा ब्लड ग्रुप सेम पाहिजे. त्याला ब्लड कॉम्पॅटेबिलिटी म्हणतात, ब्लड ग्रुप कॉम्पॅटेबिलिटी म्हणतात. आम्हा दोघांचा ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे. दुसरं, आम्हा दोघांची बॉडी साईज मॅच व्हायला पाहिजे. बॉडी साईज, माझा बॉडी सरफेस एरिया, माझं शरीर, माझी उंची, माझं वजन आणि ज्याला हृदय द्यायचं त्याचं उंची आणि वजन हे मॅच व्हायला पाहिजे. साधारणतः 20% पर्यंत तो फरक ग्राह्य धरला जातो, पण 20% पेक्षा जास्त जर शरीराच्या आकारमानामध्ये फरक असेल तर ते हृदय त्याच्यामध्ये बसेल की नाही, दुसऱ्याच्या छातीमध्ये बसेल की नाही याच्याबद्दल संशयता असते. त्यामुळं हे बॉडी साईज मॅचिंग खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ह्या दोन घटकांबरोबरच प्री फॉर्म्ड प्लाझ्मा रिॲक्टिव्ह अँटीबॉडीज पण बघितल्या जातात. म्हणजे माझ्या रक्तामध्ये असे काही अँटीबॉडीज किंवा प्रतिकारशक्ती असणारे पदार्थ आहेत का जे माझं हृदय त्या दुसऱ्या माणसाच्या शरीरात गेल्यानंतर एकदम नाकारलं जाण्याची शक्यता असते. तर ते PRA अँटीबॉडीज बघितले जातात आणि त्याचं प्रमाण 20% पेक्षा कमी पाहिजे तर हे हृदय दुसऱ्या पेशंटला देता येऊ शकतं. तर हे मॅचिंगसाठी हे 3 मेन क्रायटेरिया पकडले जातात की तुमचा ब्लड टाईप कुठला आहे, त्याच्यानंतर तुमची बॉडी साईज कशी आहे आणि तुमच्यामध्ये काही अँटीबॉडीज आहेत का जे रिफ्यूज करतील किंवा रिजेक्ट करतील. मी एवढं सगळं करून हृदय दुसऱ्याच्या शरीरात दिलं पण त्याच्या शरीरामध्ये माझ्या विरुद्ध काही अँटीबॉडीज असतील तर ते हृदय स्वीकारलंच जाणार नाही आणि पूर्ण प्रक्रिया फेल होऊन जाईल. म्हणून ते करण्या अगोदर त्याचं प्रमाण 20% पेक्षा कमी असेल तर चांगलं असतं. मग आपण इम्युनोसप्रेसंट म्हणजे प्रतिकारशक्ती कमी करण्याची काही औषधं देऊन जे रिजेक्शन होण्याचं प्रमाण कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी ह्या 3 मेन क्रायटेरिया वापरल्या जातात हृदय प्रत्यारोपण देताना किंवा हृदय दान करताना. मग आपण एवढ्या बारीक गोष्टीवरती याचं नियोजन करतो, मग ही सर्जरी खूप अवघड असणार आहे का? सर्जरी इतकी अवघड नाही. मी सर्जरीबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये जे सांगेलच. तुम्ही जसं म्हणलं की इतक्या बारीक गोष्टी बघितल्या जातात आणि हेच हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचं एक प्रकारचं दुर्दैव असं म्हटलं तरी चालेल. काय होतंय की आज समाजामध्ये अवेअरनेस वाढलेला आहे, समाजामध्ये जागरूकता वाढलेली आहे, लोक दान करायला तयार आहेत, पण कधी कधी असं होतं की ज्याला द्यायचं आहे तो उपलब्ध नाहीये. म्हणजे अगदी 10 हृदय ज्यावेळेस डोनेशनसाठी उपलब्ध आहेत, 10 हृदय दाते उपलब्ध आहेत, त्यावेळेस घेणारे फक्त 2 मिळून जातात असंही झालेलं आहे. त्यामुळे 8 वेळा तर हे हृदय वाया गेलेले असंही होतं. का तर बऱ्याचशा वेळा मी कुठे आहे, मी हृदय देतोय, मी ज्या ठिकाणी आहे आणि ज्याला हृदय पाहिजे त्याच्यामधलं अंतर खूप जास्त आहे. तर त्यामुळे हे हृदय तिथपर्यंत पोहोचेल की नाही याच्याबद्दल शाश्वती नसते, कारण हे हृदय 4 ते 6 तासात पोहोचणं गरजेचं असतं. तर तो एक फॅक्टर या ठिकाणी येतो की हृदय टाईमला पोहोचत नाही. त्याचबरोबर बॉडी साईज मॅचिंग होत नाही. म्हणजे एकीकडे हृदय देणारा जो आहे तो 10-11 वर्षाचा मुलगा आहे आणि दुसरीकडे आहे तो 50-55 वर्षाचा मनुष्य आहे आणि ज्याचं बॉडी साईज खूप जास्त आहे. तर असंही कधी कधी मिसमॅचिंग होऊन जातं. त्यामुळे बऱ्याच वेळा हे मॅचिंग होत नसल्यामुळं हृदय अवयव दान करणं थोडंसं कठीण जात आहे. परंतु सर्जरी वाईज जर बोलाल तर सर्जरी इतकी मोठी सर्जरी नाही आहे, ही बेसिक सर्जरी आहे. ज्या व्यक्तींनी या फील्डमध्ये काम केलेलं आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की ॲव्हरेज टू गुड सर्जन ही सर्जरी परफॉर्म करू शकतात. परंतु ह्याचं ऑर्गनाईज करणं आणि हे ऑर्गनाईज करून पेशंटला नंतर सर्जरी झाल्यानंतर टिकवणं तितकं सोपं नाही आहे. परंतु परफॉर्मिंग सर्जरी, टेक्निकली सर्जरी म्हणाल तर कुठलाही ऑर्डिनरी ॲव्हरेज टू गुड सर्जन ही सर्जरी करू शकतो. मग सर, ही हार्ट ट्रान्सप्लांटची प्रक्रिया कशी चालते ही आम्हाला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी हृदयाची रचना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हृदय हा शरीराच्या छातीच्या मधल्या भागामध्ये असणारा अवयव आहे आणि ह्या अवयवापासूनच सगळ्या शरीराला रक्त मिळत आहे आणि सगळ्या शरीराकडे शुद्ध होऊन हे रक्त जात आहे. मग हे सगळं रक्त येतं कुठून, तर शरीराच्या वरच्या भागामधून येतं, खालच्या भागामधून येतं, सुपिरियर आणि इन्फिरियर वेना केव्हामधून येतं. त्याच्यानंतर एका मेन नसेमधून, ज्याला एओर्टा म्हणतात, ह्या नसेमधून पूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. हे रक्त ज्यावेळेस शरीरामध्ये येतं त्यावेळेस ते शुद्ध करण्यासाठी पहिल्यांदा फुफ्फुसाकडे जायला लागतं. त्या आर्टरीला पल्मनरी आर्टरी असं म्हणतात. ती फुफ्फुसाकडे घेऊन जाते. फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन मिसळतो, त्यालाच आपण म्हणतो रक्त शुद्ध झालं. आणि ते पल्मनरी वेन म्हणजे एका फुफ्फुसाकडून 2 रक्तवाहिन्या येतात, दोन्ही फुफ्फुसाकडून अशा 4 रक्तवाहिन्या येतात आणि त्या हृदयाकडे शुद्ध रक्त घेऊन येतात. आणि हृदयामध्ये शुद्ध रक्त आलं की हृदय पंप करतं आणि एओर्टामधून पूर्ण शरीराला जातं. असं सर्क्युलेशन चालू असतं. ज्यावेळेस मला एखाद्या पेशंटच्या शरीरातून हृदय दुसऱ्या शरीरामध्ये प्रत्यारोपित करायचं आहे
त्यावेळेस पहिल्यांदा जी दात्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो. एकदा का डोनर सिलेक्ट झाला की ह्या रुग्णाचं हृदय आपल्याला दुसऱ्या रुग्णाला द्यायचं आहे, त्याच्या घरच्यांनी आपल्याला संमती दिलेली आहे आणि आपण ही प्रक्रिया आता सुरू करणार आहोत. तर ही प्रक्रिया सुरू करताना पहिल्यांदा पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलवर ॲनेस्थेशिया दिल्यानंतर पेशंटची छाती उघडली जाते. पेशंटची छाती उघडी करून हृदयाचं आवरण उघडलं जातं आणि हृदयाची पूर्ण पहिल्यांदा तपासणी केली जाते की हृदयाचे कप्पे व्यवस्थित आहेत का, झडपा व्यवस्थित आहेत का, हृदयाच्या रक्तवाहिन्या चांगल्या आहेत का, ही खात्री केल्यानंतर यावेळी बऱ्याच वेळा असं असतं की एकाच वेळी बऱ्याचशा ऑर्गन रिट्रीव्हल करणाऱ्या बऱ्याचशा टीम्स काम करत असतात. म्हणजे लिव्हर पण काढली जात असते, किडनी पण काढली जात असते. तर ह्या टीम्सना त्यांचं पहिल्यांदा काम संपवू दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग ह्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं की हृदय उघडलं जातं. हृदयाच्या मेन रक्तवाहिनीमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दोनदा म्हणालो की एओर्टा, तर ह्या रक्तवाहिनीमध्ये एक कॅन्युला टाकला जातो किंवा नळी टाकली जाते, ज्याच्यातून एक सोल्युशन दिलं जातं, त्याला म्हणतात कस्टोडियल सोल्युशन. आणि हे सोल्युशन काय करतं, हृदय बंद करतं. तर हे सोल्युशन देतात हृदयाला बाकीच्या शरीरापासून डिस्कनेक्ट केलं जातं एक क्लॅम्प टाकून, त्याला क्रॉस क्लॅम्प म्हणतात. आणि हे सोल्युशन साधारणतः 1 ते 2 लिटर हृदयामध्ये टाकलं जातं आणि हे हृदयामध्ये वाहत असताना हृदय स्टॉप होतं आणि त्यावेळी हृदयाचा डावा कप्पा उघडला जातो आणि डाव्या कप्प्यामधून हे आतमध्ये येणारं सोल्युशन परत हृदयामधून वाहून हृदयाच्या स्नायूंना पुरवून नंतर बाहेर पडत असतं. हृदय फुगू नये म्हणून तो कप्पा उघडलेला असतो आणि त्यातून सगळं बाहेर ते सोल्युशन बाहेर येऊन जातं. हृदय बंद झाल्यानंतर मग हृदयाचा एक एक नसेला कट करायला सुरुवात होते. हृदय फुगू नये म्हणून हृदयाचा डावा कप्पा आणि इन्फिरियर वेना केवा ओपन केला जातो किंवा उघडला जातो आणि त्याच्यातून हा द्रव्य पदार्थ बाहेर पडतो. हृदय बंद झाल्यानंतर आणि या ठिकाणी जसं म्हटलं की सुपिरियर वेना केवा, इन्फिरियर वेना केवा ह्या दोन्ही नसा कट केल्या जातात. एओर्टा कट केला जातो, पल्मनरी आर्टरी कट केली जाते आणि फुफ्फुसाकडून जे हृदयाकडे रक्त येते त्या पल्मनरी वेन्स त्याचा कफ घेतला जातो आणि लेफ्ट एट्रियमचा कफ घेऊन ते पूर्णपणे हृदय त्या शरीरापासून सेपरेट केलं जातं. आणि हे सेपरेट केल्यानंतर मग एका आईस बॉक्समध्ये टाकून आणि एका कस्टोडियल सोल्युशनच्या बॅगमध्ये टाकून हे हृदय एका आईस बॉक्समध्ये घालून किंवा आजकाल नवीन पद्धती आली आहे त्याला म्हणतात ऑर्गन प्रोक्युअरमेंट केअर सिस्टीम, त्या सिस्टीमला अटॅच करून हे हृदय मग दुसऱ्या ज्या ठिकाणी हे हृदय प्रत्यारोपित करायचे त्या ठिकाणी पाठवलं जातं. हा जो टाइम असतो हा फार क्रुशल टाइम असतो. जे सध्या तुम्ही मीडियामध्ये किंवा टीव्ही व्हिडिओजमध्ये पाहता की आईस बॉक्समध्ये हृदय टाकलं, ॲम्ब्युलन्स पळताय, त्याला आपण ग्रीन कॉरिडॉर म्हणतो. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे पूर्ण ट्रॅफिक बाजूला ठेवून लवकरात लवकर ते हृदय आपल्याला ज्या व्यक्तीला प्रत्यारोपित करायचे तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. आणि हृदयाच्या बाबतीमध्ये तर हा टाइम सर्वात कमी आहे, म्हणजे 4 ते 6 तासाचा आहे. म्हणून बऱ्याचशा वेळेस दुसऱ्या सिटीमध्ये असेल तर एरोप्लेननं हे हृदय आपल्याला आईस बॉक्समध्ये टाकून त्या ठिकाणी घेऊन जायला लागतं. त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिथली टीम ज्या ठिकाणी हृदय प्रत्यारोपित करायची ती तयारच असते. हे हृदय तिथे पोहोचल्यानंतर तिथले सर्जन इन्स्पेक्ट करतात की हे हृदय व्यवस्थित आहे आणि याला काही डॅमेज नाही. याची खात्री झाल्यानंतर सर्जननं सर्टिफाय केल्यानंतर दुसऱ्या पेशंटची छाती, ज्याला ते हृदय प्रत्यारोपित करायचं आहे त्याची छाती उघडली जाते आणि त्याच्याही शरीरामध्ये याच प्रकारे पेशंटला पहिल्यांदा बायपास मशीनशी कनेक्ट केलं जातं. म्हणजे त्या पेशंटच्या शरीरातलं सर्व रक्त बाहेर काढलं जातं आणि त्या पेशंटचं हृदय बंद केलं जातं एक सोल्युशन देऊन आणि ते हृदय शरीरापासून काढून घेतलं जातं. काढून घेताना आता आपण काय करतोय की ज्या 2 मेन नसा आहेत त्या 2 मेन नसा कट केल्यानंतर इकडलं हृदय पूर्णपणे त्या नसांना जोडलं जातं. म्हणजे एओर्टाला एओर्टा जोडला जातो, सुपिरियर वेना केवाला सुपिरियर वेना केवा जोडला जातो, इन्फिरियर वेना केवाला इन्फिरियर वेना केवा जोडला जातो, पल्मनरी आर्टरीला पल्मनरी आर्टरी जोडली जाते आणि अशा प्रकारे सर्क्युलेशन दुसऱ्या शरीरामध्ये सुरुवात केली जाते. आणि एकदा का ही प्रक्रिया कंप्लीट झाली, ते हृदय त्या दुसऱ्या शरीरामध्ये प्रत्यारोपित झालं की त्याच्यानंतर ते हृदय बीट करेल किंवा पंप करेल याची वाट पाहिली जाते. आणि ज्या क्षणी पहिला ठोका पडतो त्या ठिकाणी ॲक्च्युली सर्जनच्या जीवात जीव येतो की हे हृदय आता बीट करणार आहे. साधारणतः अर्ध्या तासाच्या पिरियडपर्यंत वाट पाहिली जाते. जर हृदय बीट करत नसेल किंवा पंप करत नसेल तर कधी कधी इलेक्ट्रिकल आर्टिफिशियल स्टिम्युलेशन किंवा पेसमेकर बसून पेशंटला बाहेर घेऊन यायला लागतं. सुरुवातीला कधी कधी हृदयावर सूज असल्यामुळे लगेचच ते पंपिंग करत नाही किंवा बीट होत नाही, तर आर्टिफिशियली बीट करून सुद्धा हे हृदय बाहेर हृदय चालू केलं जातं आणि नंतर त्या पेशंटची छाती बंद करून ICU मध्ये ह्या पेशंटला शिफ्ट केलं जातं. तर अशा प्रकारे ही थोडक्यात केली जाणारी प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये एका पेशंटच्या सर्व नसा आणि हृदय बाहेर काढून दुसऱ्या
पेशंटमध्ये त्या नसांना ते त्या कप्प्यांना जोडले जातात आणि ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये पाहताय त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येत असेल. अच्छा, हे हृदय प्रत्यारोपण दात्याकडून घेतल्यानंतर जेव्हा आपण बसवतो घेणाऱ्या पेशंटमध्ये साधारण सर्जरीचा वेळ किती वेळ असतो? सर्जरी खूप फास्ट होते. ऍक्च्युली सर्जरीला ज्या ठिकाणी हृदय आपण काढतोय त्या ठिकाणी हार्डली सर्जन ते हृदय 40 मिनिटांमध्ये ते 60 मिनिटांमध्ये हृदय बाहेर काढून घेतो आणि ट्रान्सफर टाइम हा 4 ते 6 तासाचा आहे. आणि ह्या सर्जरीच्या यशामधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ट्रान्सफर टाइम. पूर्वीची कन्व्हेन्शनल जी मेथड आहे, पूर्वीपासून वापरली जाणारी जी मेथड आहे ते एकात एक अशा 3 आईस बॅग्स करून त्याच्यामध्ये एक कस्टोडियल प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन आहे. हृदयामध्ये सूज येऊ नये किंवा स्नायूंना डॅमेज होऊ नये म्हणून ते सोल्युशन असतं. त्याच्यामध्ये ते हृदय ठेवलं जातं, आईस बॅग्स मध्ये घातलं जातं, मग आईस बॉक्स मध्ये टाकून ते घेऊन झालं जातं. याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 4 ते 6 तास हृदय प्रिझर्व करता येतं. आणि ऑर्गन प्रोक्युअरमेंट सिस्टीम मध्ये काय केलं जातं, हे एका मशीन मध्ये कनेक्ट केलं जातं आणि डायरेक्टली पेशंटच्या छातीतून ते हृदय बाहेर काढल्यानंतर मशीनला कनेक्ट केलं की विदिन 5 मिनिटांमध्ये ते हृदय परत मशीनला अटॅच होऊन बीट व्हायला लागतं किंवा पंप व्हायला लागतं. आणि ते असं जर पंपिंग होत असेल तर हृदयाच्या स्नायूंना कंटिन्युअस सर्क्युलेशन चालू राहतं, स्नायू चांगले राहण्याची शक्यता वाढते आणि हे 10 ते 12 तासापर्यंत ट्रान्सफर करता येऊ शकतं. तर ही त्यातलं आत्ताचे जे ऍडव्हान्टेज झालेले किंवा ऍडव्हान्स आहे तो हा ऍडव्हान्स आहे की सिस्टीम ट्रान्सफरची सिस्टीम इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि मग हे गेल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करताना सर्जनलाही साधारणतः तिथे 1.5 ते 2 तासाचा अवधी असतो. ते तिथे अटॅच करून पंप होण्यासाठी तुमच्याकडे फक्त 4 ते 6 तास आहेत. तर टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्या टायमिंगमुळेच बऱ्याचशा वेळा आपल्याला हृदय मॅच मिळत नाहीत किंवा हृदय तिथे पोहोचवता येत नाही. डोनेशन होऊनही कुणी रेसिपिएंट मिळत नाही, कारण हा मधला पिरियड जर जास्त असेल तर ते हृदय आपल्याला घेता येत नाही. तर दुर्दैवानं सगळ्या अवयवदानामध्ये हा एकमेव हृदयदानाचा अवयवदानाचा जो प्रॉब्लेम आहे तो हा आहे की ते वेळ खूप कमी आहे. अच्छा, तुम्ही मगाशी ती सांगितली ऍडव्हान्स सिस्टीम आहे प्रोक्रुटमेंट करण्याची 10 ते 12 तास, ती आपल्या भारतामध्ये आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात आहे? फक्त ते कॉस्ट आहे, कॉस्ट याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व होते. ह्या प्रोसिजरला सहजासहजी करणं इतकं सोपं नाही, याच्यासाठी फंडिंग जमा करणं सोपं नाहीये. तर त्यामुळे ही प्रक्रिया तो पण एक कारण आहे की प्रक्रिया मागं पडण्याचं, कारण एवढा मोठा फंड रेज करणं, डोनर मिळणं, मॅच होणं, टाइम मध्ये पोहोचणं, तर हे सगळं फार मोठं एक दिव्य केल्यासारखं आहे. तर त्यामुळं ह्या सिस्टीम्स अवेलेबल आहेत, मिळू शकतात, परंतु त्याच्या मागचा खर्च जो आहे तो खूप जास्त आहे. मग आपल्या महाराष्ट्रात अशी कुठली झाली ट्रान्सप्लांट जी आता फोर्टिस मुलुंडमध्ये रेग्युलरली होत आहेत. डॉक्टर अन्वय मुळे आहे तिथे, माझे सर आहेत ते, तर ते रेग्युलरली हार्ट ट्रान्सप्लांट अशा प्रकारे करतायत. तर याच्यानंतर हा पेशंट किती दिवस दवाखान्यामध्ये याचा स्टे असतो, तो राहतो इथे दवाखान्यामध्ये? साधारणतः हॉस्पिटलायझेशन हे 3 आठवड्यांचं असतं, परंतु 3 महिन्यापर्यंत खूप क्लोज ऑब्झर्वेशन या पेशंटला लागतं. रिहॅबिलिटेशन म्हणा किंवा त्याला मायोकार्डियल बायोप्सीज या पेशंटला दर 2-2 आठवड्याला करायला लागतात. मेन कारण परत तेच आहे की तुम्ही हृदय तर बसवलंय पण ते रिजेक्ट होईल की काय ही भीती पहिले 3 महिने राहते. पहिल्या 3 आठवड्यामध्ये रिजेक्शन जे होतं त्याला आपण हायपर अक्यूट रिजेक्शन म्हणतो. म्हणजे ते बसवल्याच हृदय कधी कधी रिजेक्ट होऊन जातं आणि ऑपरेशन नंतर विदिन 2 or 3 days 48 ते 72 तासामध्ये सुद्धा पेशंट दगावू शकतो. परंतु इम्युनोसप्रेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळं आजकाल आपण डोसेस ॲडजस्ट करून तो पिरियड प्रोलॉंग करू शकतो. 3 आठवड्यापर्यंत रिजेक्शनचे काही सिम्पटम्स दिसले नाही तर 50% भीती कमी होऊन जाते. परंतु 3 महिन्यापर्यंत हा सर्वेलन्स चालू ठेवला जातो. एंडोमायोकार्डियल बायोप्सीज केल्या जातात आणि त्याच्यामध्ये रिजेक्शन तर होतंय का हे असेसमेंट केले जातं. रिजेक्शनमध्ये तुम्ही एखादा जसं लॅबमध्ये टेस्टिंग केलं जातं की टिश्यू नेक्रोसिस होतंय का, म्हणजे हृदयाचे स्नायू खराब तर होत नाही आहेत ना. जर खराबी होण्याचं प्रमाण जास्त दिसायला लागलं तर तुम्ही औषधांचे डोसेस वाढवू शकता आणि पेशंटला अगदी क्लोज मॉनिटरिंगमध्ये ठेवू शकता. तर साधारणतः पहिले 3 महिन्याचा पिरियड हा क्रिटिकल समजला जातो आणि 3 आठवड्या हॉस्पिटलमध्ये कंपल्सरी राहायला लागतं. 3 आठवड्यानंतर जर पेशंट स्टेबल असेल तर घरी जातो आणि साधारणतः 2-2 आठवड्याला व्हिजिट्स करत ह्या सगळ्या फॉलोअपच्या तपासण्या चालू ठेवल्या जाऊ शकतात. अच्छा, एखाद्या मेंदू मृत पेशंटचा हृदय आपण दुसऱ्या पेशंटला देणार आहोत, पण कृत्रिम हृदय प्रत्यारोपण याविषयी काय सांगाल? याबद्दलही सध्या चर्चा चालू आहे. कृत्रिम हृदय हा सुद्धा प्रकार सुरू झाला 1967 सालीच. त्यावेळी हे हृदय ज्यावेळेस पहिल्यांदा बनवलं गेलं ते
एक सॉफ्ट रबरचं हृदय बनवलं होतं आणि ते पहिल्यांदा कुत्र्यांमध्ये वापरून बघितलं की त्यांच्या ठिकाणी हे लावलं तर बीटिंग पंपिंग होतंय का, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होत गेल्या. जार्विक नावाचं एक डॉक्टर रॉबर्ट जार्विक यांनी 1981 साली ऍक्च्युअली ऍडव्हान्स फॉर्म मध्ये हे इम्प्लांट केलं. आर्टिफिशियल हार्ट म्हणजे फक्त पंपिंगचे जे कप्पे आहेत, हृदयामध्ये 4 कप्पे आहेत, वरती 2 आणि खालती 2. खालती 2 असलेली त्याला आपण राईट आणि लेफ्ट म्हणतो. राईट कप्पा हा फुफ्फुसांकडे पंप करतो, लेफ्ट कप्पा हा बाकी शरीराला सगळं रक्त पुरवतो. तर हे 2 कप्पे फेल झालेत म्हणून तुमचं हृदय फेल झालेलं आहे. तर मग त्यांनी काय केलं, हे पंप करताना वरचे 2 कप्पे तसेच ठेवले आणि खालचे 2 कप्पे मेटलचे किंवा हार्ड प्लास्टिकचे डिझाईन केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी वाल्स बसवल्या, म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला वाल बसवली. मग ती गाईच्या आवरणापासून बनवली किंवा डुकराची वाल सुद्धा घेऊन पहिल्यांदा त्यांनी वापरली होती ती गाईची बोवाईन पेरिकार्डियन वापरून त्यांनी वाल्स तयार केल्या. राईट साईडची एक वाल बसवली, लेफ्ट साईडची एक वाल बसवली आणि हे 2 कप्पे ह्या वरच्या 2 कप्प्यांना खालचे 2 कप्पे कृत्रिम जोडून दिले आणि ह्या 2 कप्प्यांमध्ये असे रोटेटर कफ बसवले की ज्याच्यामुळे त्याला स्टिम्युलस मिळून ते कप्पे पंप करत राहतील आणि हे पंप आर्टिफिशियल पंप करून मग शरीराला रक्त पुरवतात. एक कप्पा रिसीव्ह करतो रक्त आणि दुसरा कप्पा पंप करतोय रक्त. तर अशा प्रकारचं ते मेकॅनिझम बाहेर तयार केलं आणि ते पेशंटमध्ये इम्प्लांट करायला सुरुवात केली. अशा प्रकारे बरेचसे रुग्ण आहेत जे हे आर्टिफिशियल हार्ट किंवा व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइसेस बसवलेले असतात त्यांना, आणि हे ब्रिज टू ट्रान्सप्लांट म्हणून वापरले जातात. म्हणजे हा काही फायनल परमनंट ऑप्शन नाही आहे. यांना कधी ना कधी हृदय प्रत्यारोपणाला जायचं आहे. हृदय प्रत्यारोपणाच्या पेशंटचं ज्यावेळेस लिस्टिंग केलं जातं की कुणाला हृदय पहिल्यांदा द्यायला पाहिजे, समजा 5 लोक वेटिंगमध्ये आहेत की आम्हाला हृदय हवंय कारण आमचं हृदय फेल झालंय, तर त्याच्यामध्ये ज्याला आर्टिफिशियल हार्ट आहे किंवा ज्याला व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस बसवले जातं त्या पेशंटला हृदय प्रत्यारोपणासाठी प्रायोरिटी दिली जाते, कारण तो कृत्रिम हृदयावर आहे आणि हे मेटल्स आणि प्लास्टिकचं हृदय आहे जे जास्त दिवस टिकणार नाही आहे. त्याला सुद्धा रिजेक्शन येण्याची शक्यता आहे, त्याला सुद्धा इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. तर हा फक्त मधला पर्याय आहे. ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे मेटलचे जे रिंग्स दिसत आहेत हे कसे पंप करतायत आणि शरीराला रक्त पुरवतायत आणि हे फक्त ब्रिज टू ट्रान्सप्लांट म्हणून वापरलं जातं. हा काही परमनंट ऑप्शन नाही, हा मधला आहे. म्हणजे माझं हृदय फेल आहे परंतु आता मी टिकू शकत नाहीये आणि मला डोनर पण मिळत नाहीये, तर मग मी काय करू, तर त्या पिरियडमध्ये मला काय सपोर्ट आहे, तर मला त्यावेळेस व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस किंवा आर्टिफिशियल हार्ट हा सपोर्ट आहे. हा मधला पर्याय जोपर्यंत मला डोनर मिळत नाहीये तोपर्यंत. अच्छा, म्हणजे डोनर मिळेपर्यंत हा मधला जो पूल आपण तयार करतोय आणि जेणेकरून त्या पेशंटला तात्पुरती आपण सर्व्हाइव्ह करतोय. पण ह्याची भारतामध्ये काय परिस्थिती आहे? भारतामध्ये होत आहे ऍक्च्युली साऊथकडे बँगलोर, चेन्नई, हैदराबाद या सिटीजकडे हे जास्त प्रचलित आहे. याच्यासाठी लागणारे क्लिनिक्स किंवा हार्ट फेलियर क्लिनिक्स किंवा जो सेटअप आहे हा खूप डेडिकेटेड सेटअप लागतो. त्याच्या टीम्स खूप मोठ्या आहेत. म्हणजे हे सगळी प्रक्रिया करण्यासाठी बॅकग्राऊंडला एकाच वेळी 100 ते 200 लोकांची एक्सपर्ट टीम ऍक्टिव्ह असते. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतात. परंतु ह्याच्यासाठी लागणारे सेंटर्स खूप डेडिकेटेड आणि ह्याला फंडिंग खूप उपलब्ध पाहिजे. अशा ठिकाणीच हे सगळं होऊ शकतं. म्हणूनही ही आणखीन जनरल झालेली प्रोसेस नाहीये. आणि त्याचबरोबर छोट्या शहरामध्ये आपण ह्या ज्यावेळेस प्रक्रिया करायला जाऊ त्यावेळेस हे लोकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की याच्या मागचं जे फंडिंग आहे, याच्या मागचा जो सक्सेस रेशो आहे, याची सुद्धा वास्तविक अपेक्षा ठेवणं गरजेचं. अरे आम्ही तर आता 40 लाख रुपये घातले आणि हे फेल कसं झालं असं तुम्ही विचारू शकत नाही. डॉक्टर म्हणून मी 10 वेळा एखाद्या 10 रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या दृष्टीने त्यातला एक जरी रुग्ण वाचला तरी माझ्यासाठी ते यश असतं. कारण जे काही आपल्याला एंडिंग वाटते त्या पेशंट, व्हॉट लुक्स लाईक एंडिंग कॅन बी अ न्यू बिगिनिंग फॉर 1 पेशंट. 10 लोकांमध्ये एक जरी जीव वाचू शकला तरी डॉक्टरच्या टीमच्या दृष्टीने ते फार मोठं यश असतं. त्यामुळे याच्याकडे वास्तविक अपेक्षा ठेवून बघणं गरजेचं आहे. कारण फंडिंग जास्त आहे, टीम मोठी आहे आणि प्रक्रिया ही खूप मोठी आहे. आणि तुम्ही ज्या अवयवावर काम करताय तो तुमच्या शरीराचा इंजिन आहे. ज्या ठिकाणी दुसऱ्या अवयवामध्ये फेल झालं तर तुम्हाला तात्पुरता सपोर्ट असतो. हे फेल झालं तर सर्व शरीर फेल होऊन जातं, कुठलाही अवयव काम करू शकत नाही. त्यामुळे ह्या अवयवाची जी डेलिकसी आहे, याचा जो नाजूकपणा आहे, याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्याचं वास्तविक अपेक्षा आणि ज्ञान असणं लोकांना गरजेचं आहे. कृत्रिम हृदय प्रत्यारोपण हा एक तात्पुरता पर्याय जरी असला तर मेंदूमृत्यू पेशंट मधून जे हृदय मिळणार आहे, डोनरकडनं आपल्याला हृदय मिळणार आहे, त्याच्यातून आपण नवीन जीवदान देऊ शकतो. आणि एखादा हार्ट ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत त्याला जपलं पाहिजे. पण त्याच्यासोबत त्याला जी औषधं घ्यावी लागतात ती किती दिवस आणि ती कशा पद्धतीची असतात?
औषधं सुरुवातीला जी असतात ती केमोथेरपेटिक ड्रग्स किंवा इम्युनोसप्रेसंट म्हणतात. पॅक्रोलिमस, अझॅथायोप्रिन, सायक्लोसेरिन, स्टिरॉइड्स दिली जातात आणि हे स्टिरॉइड्स देऊन नंतर ॲक्च्युली हे स्टिरॉइड्स किंवा इम्युनोसप्रेशन पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायच्या अगोदरपासूनच सुरुवात होते. त्यांना एक स्ट्रॉंग डोस दिला जातो आणि त्याच्यानंतर पहिले 3 दिवस रिपीटेडली 8-8 तासाला हे डोसेस दिले जातात. नंतर पेशंटचं हृदय व्यवस्थित बिहेव करत आहे, व्यवस्थित वागतं, व्यवस्थित ठोके पडत आहेत, व्यवस्थित BP नॉर्मल राहते, हे सगळं बघितल्यानंतर आणि रिजेक्शनचे काही साईन दिसत नाहीत, फिवर नाही, अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग हे डोसेस टेपर केले जातात. रिकमेंडेशन किती दिवस चालू ठेवायचे या विषयी बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत, परंतु लो डोस स्टिरॉइड्स काही लोकांना लाईफ लॉंग चालू ठेवले जातात. अच्छा, मग या वेळेला डोनरनी हृदय दिलेलं आहे, डॉक्टरांनी ते व्यवस्थित बसवलेलं आहे, ऑपरेशन सर्जरी केलेली आहे, पेशंटनी नंतर काय काळजी घ्यावी? मेन म्हणजे इन्फेक्शन, मॅलिग्नन्सी आणि रिजेक्शन ह्या 3 गोष्टी ऑपरेशन नंतर येतात. इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग. का जंतू संसर्ग होणार आहे? कारण तुमच्या ह्याच्यामध्ये हृदय बसवल्यानंतर तुम्हाला तुमची प्रतिकार शक्ती कमी करण्याची औषधं दिलीत, कारण तुम्ही ते नवीन बसवलेले हृदय नाकारू नये म्हणून, तुमचं शरीर ते नाकारू नये म्हणून ती औषधं चालू आहेत. मग तुमची इम्युनिटी किंवा तुमची प्रतिकारशक्ती जर कमी केली तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा चान्स जास्त आहे. मग इन्फेक्शन करणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी आहेत? कॉमनेस्ट आहे डस्ट, एअरबॉर्न इन्फेक्शन्स, वॉटर, पाणी जे तुम्हाला जास्त इन्फेक्शन करू शकतं, फूड ज्याच्यामधून तुम्हाला इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर ज्या ठिकाणी डस्ट आहे, ज्या ठिकाणी वॉटर आहे, खराब वॉटर आहे किंवा खराब फूड आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळणं गरजेचं आहे, जिथे तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर इन्फेक्शन टाळायचं आहे. मग इन्फेक्शनची ही कारणं फूड, वॉटर आणि एअर पोल्युशन या 3 गोष्टीपासून तुम्ही वाचणं गरजेचं आहे. दुसरं आहे मॅलिग्नन्सी. बऱ्याचशा लोकांना इम्युनोसप्रेशन ड्रग दिल्यामुळं स्किन कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः काही करू शकत नाही, परंतु वारंवार रेग्युलर चेकअप्स केले, काही तुम्हाला वेगळे लक्षणं दिसली कातडीवर किंवा शरीरावर, तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्याबद्दल चर्चा करू शकता. आणि तिसरा जो घटक आहे जो रिजेक्शनचा, 3 महिन्यानंतर सुद्धा रिजेक्शन होण्याचे चान्सेस राहतात. रिजेक्शन होण्याचं सगळ्यात कॉमन कारण आहे, त्याला इंग्लिशमध्ये वस्क्युलोपॅथी किंवा ॲलोग्राफ्ट रिजेक्शन असं म्हणतात. वस्क्युलोपॅथी म्हणजे काय होतं, तर तुमच्या हृदयाच्या ज्या नवीन हृदयाच्या नसा असतात त्या आतून बंद होऊन जातात आणि पेशंटला मॅसिव्ह हार्ट अटॅक येतो आणि अचानक सडन डेथ होण्याची शक्यता असते. पण ह्याही गोष्टीवर ॲज अ पेशंट म्हणून तुम्हाला काही करता येत नाही. तुम्ही फक्त रेग्युलर फॉलोअप करत राहणं गरजेचं आहे. सिम्पटम्स किंवा त्रास असतील, हार्ट फेल्युअर होत असेल किंवा पहिल्यासारखे परत सिम्पटम्स दिसत असतील तर डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. तर ते त्या व्यवस्थित तपासण्या करून त्याप्रमाणे मेडिसिनचे डोसेस चेंज करतात, बदलतात आणि तुम्हाला काळजी घ्यायला सांगितली जाते. तर यातला इन्फेक्शन भाग फक्त तुम्ही ॲज अ पेशंट म्हणून टाळू शकता. दुसरे जे भाग आहेत स्किन कॅन्सर्स किंवा रिजेक्शन, ॲलोग्राफ्ट रिजेक्शन किंवा नसांमध्ये ब्लॉक होणे, याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे वारंवार तपासणी करून घेणं गरजेचं आहे, फॉलोअपमध्ये राहणं गरजेचं आहे. दात्याच्या कृपेमुळे आपल्याला जर ते हृदय मिळालं आणि त्याचं हृदय प्रत्यारोपण डॉक्टरांनी जर यशस्वीरित्या केलं तर पेशंटनी वारंवार त्या डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रक्रियेतून आपल्याला जीवनदान मिळालेलं असतं, तर ते शाबूत ठेवण्यासाठी आपण वारंवार डॉक्टरांचा सल्ला घेणं इथे खूपच गरजेचं होतं. कुठली सर्जरी म्हटलं की खर्च हा आलाच, तर साधारण ह्या हार्ट ट्रान्सप्लांटसाठी, हृदय प्रत्यारोपणासाठी खर्च किती येतो? मी याच्यासाठी 2 प्रकारे सांगेल. आता काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा ही प्रक्रिया होते आणि खाजगीमध्ये ही प्रक्रिया होते, खाजगी सेटअप्समध्ये पण होते. साधारणतः खाजगी रुग्णालयामध्ये ही प्रक्रिया साधारणतः 25 ते 35 लाखापर्यंत कॉस्ट करते तुम्हाला आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये साधारणतः 12 ते 18 लाख रुपयापर्यंत कॉस्ट याची येते. याच्यामध्ये बरेचसे फंड्स पण सामील असतात. काही हॉस्पिटल्स तुम्हाला आता ही सुविधा 12 ते 15 लाखामध्ये उपलब्ध करून देत आहेत आणि बाकीचे फंड्स हे गव्हर्नमेंटमधून, ऑर्गनायझेशन्सकडून किंवा डोनर्सकडून गोळा करून पण करून दिले जातात. परंतु मिनिमम कुटुंबाकडून 12 लाखापर्यंत तरी तयारी लागते आणि ओव्हरऑल खर्च हा 25 ते 35 लाखापर्यंत येऊ शकतो. अच्छा, आणि हा खर्च हा शस्त्रक्रियेचा खर्च आहे, कारण यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते खूपच हा संपूर्णच ऍक्च्युअली खर्च आहे. साहित्यापासून त्याच्या मेडिसिन्स पासून हा सगळा टोटल खर्च सांगितला जातोय. शस्त्रक्रियेसाठी मॅनपॉवर आणि टेक्निकली ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आहेत, परंतु ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्हाला असं सिम्पली, आता मागच्या वर्षी तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं की सोलापूरमधून 2-3 हृदय गेली, पुण्यामध्ये गेलं, मुंबईमध्ये गेलं, चेन्नईमध्ये गेलं, तर हे हृदय गेलं ते एरोप्लेननं गेलं
परंतु हे जे एअर ट्रॅव्हल आहे किंवा एक पूर्ण तुम्हाला जेट तुम्हाला स्पॉन्सर करायला लागतं किंवा ते आणायला लागतं इथे, आणि त्याचं जे इंधन आहे किंवा त्याचं जे कॉस्ट आहे 3.5-4 लाख रुपये तर या ट्रान्सपोर्टेशन मध्येच जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. इम्युनोसप्रेसंट्समध्ये खूप कॉस्ट लागून जाते, हॉस्पिटलायझेशनची कॉस्ट खूप जास्त आहे, ह्या पेशंटला सेपरेट आयसोलेशन लागतं, ह्या पेशंटची केअर घेण्यासाठी लागणारे मॅनपॉवर हमंगस आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा खर्च वाढतो. अच्छा, मग एवढं सगळं केल्यानंतर ओव्हरऑल पेशंटचं आयुष्यमान कसं राहील? आयुष्यमान जसं मी मग बोलताना सांगितलं की साधारणतः 10 वर्षापर्यंत 50% लोकांना चांगलं आयुष्य मिळतं. तर 50% सर्व्हायवल आहे 10 वर्षापर्यंत, आणि 1 वर्षापर्यंत साधारणतः 80 ते 85% पर्यंत सर्व्हायवल आहे. आपल्या एपिसोडची सुरुवात आपण जागतिक हृदय दिनाच्या प्रश्नाने केली होती. 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची थीम काय आहे? यावर्षीची थीम जी आहे ती माय हार्ट युअर हार्ट अशी आहे. मेरा दिल तेरा दिल असं मी त्याला म्हणतोय. तर हृदयाची काळजी घ्या असं त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मेरा दिल तेरा दिल याला मी मुद्दा म्हणून असं जोडलं की हृदय प्रत्यारोपणाशी आहे. वयाची मर्यादा 55 वर्षापर्यंत आहे हृदय दान करण्याची. दुर्दैवानं आपल्या आयुष्यामध्ये काही असा प्रसंग आला तर आपल्या कुटुंबानं आपलं हृदय दान करण्यासाठी संमती द्यावी, अशी एक प्रतिज्ञा या दिवशी सर्वांनी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करेन. हृदय प्रत्यारोपणाची डिटेल माहिती सरांनी आपल्याला सांगितली. सर, शेवटी काय सांगाल? आज जवळपास दररोज 18 रुग्ण हृदय फेल झाल्यामुळे मृत्यू पावतायत. का तर त्यांना हृदय मिळत नाही आहे. हे 18च्या 18 रुग्ण कदाचित हृदयाची शस्त्रक्रिया करू शकणार नाहीत किंवा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करू शकणार नाहीत, किंवा केले तरी त्यातले सर्वच्या सर्व वाचणार नाहीत. परंतु ॲज अ मेडिकल फॅकल्टी आम्ही याच्यातील एक जरी जणाचा जीव वाचवू शकलो तर आमच्यासाठी ते फार मोठं यश असतं. समाजानं हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेसाठी, हृदय अवयवदानासाठी पुढे येणं गरजेचं आहे. आणि मेडिकल फॅकल्टीनं सुद्धा जितका लोकांना मदत करता येईल, जितका खर्च कमी करता येईल, सरकारनं सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट घेऊन या ऑपरेशनसाठी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करणं गरजेचं आहे. आपण एखाद्या रुग्णाचा जो शेवट होतोय तो टाळू शकतो, एखाद्या रुग्णाला चांगलं आयुष्य देऊ शकतो. मी परवाच एक बातमी वाचली की सगळ्यात छोटा बाळ ज्याला हृदय प्रत्यारोपण केलं गेलं त्याचं वय होतं 14 महिने, आणि सगळ्यात छोटं बाळ ज्यांनी हृदय दिलं त्याचं वय होतं 9 महिने. तर एवढं छोटं बाळही दुसऱ्याला जीवदान देऊ शकतंय. आपणही आपलं आयुष्य आपण जगतोय, परंतु दुर्दैवानं आपल्या आयुष्यामध्ये जसं म्हटलं की काही परिस्थिती आली तर हृदय किंवा इतर कुठल्याही अवयवदानासाठी आपण उभा राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एखाद्याचं आयुष्य संपता त्याला त्याच्या जीवनाला नवीन पंख फुटू शकतात आणि त्याला एक चांगलं आयुष्य लाभू शकतं. तर मी आता आणखीन एक स्टोरी शेअर करेन. आत्ताच रिसेंटली मागच्या वर्षी मेमध्ये कोमल पवार हे सातारामधली एक मुलगी आहे, तिचा हार्ट आणि लंग ट्रान्सप्लांट चेन्नई इथे झालं, यशस्वी ट्रान्सप्लांट झालं. जवळपास आता तिला 1 वर्ष होत आलं आणि ती खूप छान आयुष्य जगते. जर जमेल तर आपण तिचे फोटोग्राफ्सही प्रेक्षकांबरोबर शेअर करू की ती कुठल्या परिस्थितीमध्ये होती आणि आज ती किती छान आयुष्य जगते. रिसेंटली ती मिसेस सातारा म्हणूनही तिचं सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा कित्येक कोमल पवार कुठल्या ना कुठल्या कॉलची वाट पाहत असतात. तुमच्यामुळे एखाद्याला जीवदान मिळू शकतं. तर हे लक्षात घेऊन मी सर्वांना एक विनम्र विनंती करेन की हृदय प्रत्यारोपणाची चळवळ वाढत जायला हवी आणि सर्वांनी हृदय अवयवदानासाठी प्रतिज्ञा करावी. जाता जाता अवयवदानाची प्रक्रिया कशा पद्धतीने घडते हे आपण ॲनिमेशनद्वारे आता पाहणार आहोत. पाहूया ही प्रक्रिया होती कशी. पहिल्यांदा जो हृदयाचा आजार झालेला पेशंट आहे, ज्याचा आजार बरा होऊ शकत नाही आहे, हार्ट फेल झालं म्हणून त्याला सांगितलेलं आहे, तर त्याला पहिल्यांदा नॅशनल ट्रान्सप्लांट वेटिंग लिस्टमध्ये टाकलं जातं. त्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या डोनरची शोधाशोध सुरू होते, हृदयदात्याची शोधाशोध सुरुवात होते. मग असा हृदयदाता ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तो या पेशंटशी त्याला मॅच केलं जातं. दाता आणि ज्याला हृदय द्यायचं आहे ह्याचं मॅचिंग करताना रक्तगट, शरीराचा आकार, पेशंट किती जास्त आजारी आहे आणि किती वेळापासून लिस्टवर आहे हे पाहिलं जातं. त्याचबरोबर दाता आणि ज्याला हृदय द्यायचं आहे यांच्यामधलं अंतरही सुद्धा पाहिलं जातं. ही सगळी प्रक्रिया करताना पेशंटचं जात, धर्म, त्याचं लिंग, त्याची इन्कम किंवा तो कोणी मोठा सेलिब्रिटी व्यक्ती आहे का, त्याचं समाजातलं स्थान, ह्या सगळ्या गोष्टींना काहीही महत्त्व नसतं.
ज्यावेळेस हा डोनर वेटिंगमध्ये टाकला जातो त्यानंतर बरेच दिवस तो वेटिंगमध्ये दात्याची वाट पाहत असतो. दुर्दैवानं आजच्या या काळामध्ये सुद्धा दररोज 18 लोक कुठला ना कुठला अवयव मिळण्यासाठी वाट पाहत मृत्यू पावतात आणि ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही दाते कसे बनवू शकता, तुम्ही अवयव दान कसे करू शकता. तुम्ही अवयव दान करायचं असेल तर तुम्ही ऑर्गन डोनेशनसाठी फॉर्म भरून देणं गरजेचं आहे किंवा तुमच्या नातेवाईकांनी ऑर्गन डोनेशनसाठी तुमच्या ब्रेन डेड झाल्यानंतर जर एखादा ॲक्सिडेंट किंवा अपघात झाला असेल आणि त्याच्यामध्ये जर पेशंटचा मृत्यू झाला असेल, म्हणजे मृत्यू इन द सेन्स की तुमचा मेंदू निकामी झालेला आहे आणि हृदय पंपिंग करत आहे, तर तुम्ही हे हृदय दुसऱ्या रुग्णाला देऊ शकता आणि दुसऱ्या रुग्णांमध्ये एक जगण्याची आशा निर्माण करू शकता. अवयव दान करताना हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, किडन्या, आतडी हे सगळे अवयव दुसऱ्याला, लिव्हर हे सगळे अवयव दुसऱ्याला देता येतात. एक मनुष्य जवळपास 8 रुग्णांचं आयुष्य वाचवू शकतो. सर्व पेशंट ह्या एक कॉलची वाट पाहत असतात. ऑर्गन प्रोक्युरमेंट ऑर्गनायझेशन ज्यावेळेस एखादा अवयव उपलब्ध होतो त्यावेळेस वेटिंग लिस्टमध्ये हा अवयव मॅच केला जातो आणि त्या रुग्णांना कॉल जातो की हा अवयव उपलब्ध आहे, तर तुम्ही ताबडतोब ॲडमिट होण्यासाठी या. आणि सर्व तपासणी केल्यानंतर मॅचिंग होत असेल तर त्या रुग्णाला तो अवयव दिला जातो. योग्य दाता आणि योग्य रेसिपिएंट, ज्याला ते हृदय हवंय किंवा तो अवयव हवाय असं मॅच झाल्यानंतर मग पेशंटला पूर्ण तयारीनिशी ऑपरेशन थिएटरकडे घेऊन गेलं जातं आणि ऑपरेशनची प्रक्रिया केली जाते. अवयवदान करण्यासाठी तुम्हाला अवयवदानासाठी ऑर्गन डोनेशन फॉर्म भरून द्यायला लागतो किंवा तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नातेवाईकांनी या प्रक्रियेसाठी संमती देणं गरजेचं असतं. देश पातळीवर जर याचा विचार केला तर सुदृढ भारतासाठी आपल्याला सुदृढ समाज असला पाहिजे आणि सुदृढ समाजासाठी आपण सामाजिक काहीतरी देणं लागतो याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. सामाजिक परतफेड करण्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली गेली पाहिजे आणि ही जर भावना आपण ठेवली तर सामाजिक बदल हे खूप मोठ्या प्रमाणात घडतील आणि त्याच अनुषंगाने ही अवयवदानाची मोहीम आता जोर पकडत आहे. विविध स्तरावरती अवयवदानाची मोहीम राबवण्यासाठी कार्यरत बरीच यंत्रणा कार्यरत आहे. त्यात हृदय प्रत्यारोपण म्हणजे काय, ते कशा पद्धतीने केले जाते, पेशंट कसा सिलेक्ट केला जातो, त्याच्यानंतर त्याची यशस्वीता काय आहे याविषयी आत्ताच डॉक्टर अंधारे सरांनी आपल्याला विस्तृत अशी माहिती सर्वांगाने सांगितलेलीच आहे. सर्व शंकांना बाजूला करून हा अवयवदानाचा फॉर्म भरा. जरी फॉर्म भरता नाही आला तरी आपल्या नातेवाईकांना सांगा की जर दुर्दैवाने अशी घटना आपल्या आयुष्यात घडली तर माझे अवयवदान नक्की करा. असं आपल्या नातेवाईकांना जर सांगून ठेवलं तर त्यांना तो निर्णय घेणे खूप सोयीचे जाईल, कारण त्यांच्या निर्णयाशिवाय हे अवयवदान शक्य होणार नाही. आज हेल्थ टाइम या कार्यक्रमामध्ये डॉक्टर विजय अंधारे सरांनी हृदय प्रत्यारोपण एक आशा या विषयावरती मोलाचे असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हेल्थ टाइम टीम तर्फे मी त्यांचे रोग देऊन आभार मानते. धन्यवाद सर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी हेल्थ टाइम मध्ये नवीन विषयासह. नमस्कार.